बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। सोनिवली परिसरातील म्हशींच्या तबेल्यातील सांडपाणी थेट उल्हास नदीत सोडलं जात आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळ नगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष होत आहे। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करा असे निर्देश औरंगाबाद खंडपीठानं नव्यानं दिलेत। संभाजीनगर, अमरावती आणि नागपूरच्या विभागीय आयुक्तांना नोटीस बजावून 16 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाच्या वतीनं देण्यात आले। इथेनॉल निर्मितीबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला। इथेनॉल निर्मितीवरील बंदी उठवण्यात आली आहे। या निर्णयामुळे 38 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती वाढणार आहे। बी हेवी मॉलिसेसच्या स्टॉकपासून इथेनॉल करण्यास डिसेंबर 23 रोजी बंदी घालण्यात आली होती, मात्र आता तो निर्णय बदलण्यात आलाय। कोटक महिंद्रा बँकेवर रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली आहे। ऑनलाईन पद्धतीनं नवे ग्राहक तयार करण्यावर आणि नवी क्रेडिट कार्ड जारी करण्यावर निर्बंध घालण्यात आलेत, मात्र याचा खात्यात अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। कारांवर कोणताही परिणाम होणार नाही। रेल्वे प्रशासनानं मुंबई ते गोरखपूर दरम्यान 28 अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतलाय। उद्यापासून 10 मे पर्यंत या गाड्या धावतील। या गाड्या LTT वरून सुटणार आहेत। मुंबईहून उत्तरेला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना होत असलेली गर्दी लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आलाय। आंबेगाव तालुक्यातील मंचर इथल्या मॅक्स केअर हॉस्पिटल समोर असलेल्या अमर इन्क्लूसिव्ह सोसायटीत बिबट्या शिरल्याची घटना घडली। पहाटे 3:30च्या सुमारास हा बिबट्या CCTVत चित्रित झालाय। बिबट्याच्या वावरामुळे सोसायटी आणि परिसरात भीतीचं वातावरण आहे। भाईंदरच्या उत्तम परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। खाडी गावात एका घरात बिबट्या शिरल्याचं CCTV कॅमेरात चित्रित झालं। संजय गांधी उद्यानातून हा बिबट्या आल्याचा अंदाज आहे। करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडला। ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनंतर दुसऱ्याच दिवशी हा नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडतो। महाद्वार रोड पासून सुरू झालेली ही नगर प्रदक्षिणा फिरून परत मंदिरात आणली जाते। रथ उत्सवात हजारो कोल्हापूरकर सहभागी झाले। देवीच्या रथमार्गावर रांगोळी, आकर्षण, विद्युत रोषणाई आणि फुलांची उधळण करण्यात आली होती।